हालेलुया. ओके, बसूया आणि आपले बायबल, किती लोकांनी बायबल आणलेलं आहे? आपलं बायबल यावेळेस उघडूया आणि आज जे वचन आम्ही ऐकणार आहोत एक ते अनडिसिप्लिन वाटतं, म्हणून पुढच्या भरा, मागच्या खुर्च्यांवर मागच्यांना बसू द्या आणि फेवरेट जागा बनवून ठेवू नका. आणि ज्यावेळेस प्रभूच्या भक्तीसाठी, हा तुमच्या इकडे पण पुढे खुर्च्या आहेत, बसू शकता. तुम्हाला पण ते सगळ्यांना सेम सांगितलेलं आहे. ओके, धन्यवाद. जे ऐकतात, जे ओबेडियन्स आज्ञापालन करणारे आहेत, ते लोक नेहमी आशीर्वादित होतात. आणि ज्यावेळेस आज्ञापालन जे असतं ना, हे आशीर्वादाचे जन्य असते. ओके, काही हरकत नाही. परमेश्वराच्या वचनाकडे आपण जाऊया. आणि ज्यावेळेस आराधना चालू असते, वर्शिप चालू आहे, ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं आपण उभं राहा, त्यावेळेस उभं राहा. ज्यावेळेस सांगितलं जातं हात उंच करा, हात उंच करा. मेंदडसारखं बसून राहू नका प्रभूच्या उपस्थितीमध्ये. जे आळशासारखे तुम्ही बसून राहाल तर बायबल सांगतं की अरे आळशा, मुंगीकडे जा आणि त्याच्याकडे पाहून शहाणा हो, त्याच्यापासून शिक. त्याला कोणी धनी नाही, तिला कोणी लिडिंग करणारं नाही, पण ती स्वतःची लिडिंग स्वतः करते, कारण तिला माहिती आहे कोणत्या वेळेत मला काय करावं लागतं. हालेलुया, हालेलुया. तुमच्या शेजारचा कोणी डुलकी देत असेल, झोपत असेल, चिमटा घ्या त्यांना आणि त्यांना सांगा आपण देवाच्या मंदिरात बसलेले आहोत, घरी गेल्यावर झोप काढूया. हालेलुया, हालेलुया. ओके, चर्चमध्ये येताना व्यवस्थित आराम करून येत जा. संध्याकाळचं चर्च आहे, चांगलं फ्रेश होऊन येत जा. देवाच्या उपस्थितीत जर तुम्ही स्वतःला एन्करेज करून जर बसणार नाहीत, मी तुम्हाला सांगतो इथं येणं तुमचं हे विनाकारण असाल. तुमचा पैसा खर्च होईल, तुमचा टाईम जाईल, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःला उत्साही करून प्रभूच्या भवनामध्ये येता, तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय इथून जाणार नाहीत. आमेन, आमेन, हालेलुया. पटतंय का तुम्हाला? नसल पटत तरी असंच आहे. हा, हे असंच आहे. ओके, देवाच्या वचनाला आपण ऐकूया. देवाच्या वचनाला वचन जसं स्तोत्रसंहिता 9 अध्याय आणि त्याचं 7वं वचन आजच्या मननासाठी मी निवडलेलं आहे. आणि हे खूप आशीर्वादित वचन आहे. आणि हे वचन जे आहे ते देवाच्या उपस्थितीला, देवाच्या राज्याला आणि देवाच्या सार्वकालिकतेला दर्शवणारं हे वचन आहे. हे वचन सांगतं की परमेश्वर किती महान आहे, परमेश्वर कसा सदा सर्व काळसाठी आहे, परमेश्वर कशा प्रकारे आम्हाला आशीर्वादित करणारा आहे. आमेन, हालेलुया. ओके, मिळालं का तुम्हाला वचन? परमेश्वर तर सर्व काळ राजासनारूढ आहे. हा, परमेश्वर सर्व काळ. लक्ष द्या काही शब्दांकडे. परमेश्वर राजासनावर बसलेला आहे. तुम्हाला माहिती आहे राजासनावर बसण्यासाठी आजपासून नाही, कितीतरी काळापासून कशासाठी झगडा चालू आहे माहित आहे? खुर्चीसाठी, राज्यासाठी. आणि या जगातले राजे येतात आणि जातात. तुम्हाला कोणता व्यक्ती राज्याच्या खुर्चीवर बसलेला या वर्षामध्ये दिसेल, कदाचित तो पुढच्या वर्षी नसेल. हालेलुया. मी म्हटलं या वर्षात तुम्हाला जो व्यक्ती दिसणारा आहे तो पुढच्या वर्षामध्ये नसेल. आमेन, आमेन. परंतु देवाचं वचन काय सांगते या जागेमध्ये? वाचा. परमेश्वर तर सर्व काळ राजासनारूढ आहे. त्याने न्याय करण्यासाठी आपले आसन स्थापिले आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वचनामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट काय आहे? परमेश्वर सर्व काळ राजासनारूढ आहे. दुसरी गोष्ट, त्याचं जे न्यायासन आहे ते कशासाठी आहे? न्याय करण्यासाठी आहे. हालेलुया. तो बसलेला कोणत्या सिंहासनावर आहे? हा, एक वेळा किती लोकांकडे बायबल आहे? जरा बायबल जरा उंच करा. बायबल
ज्यांच्याकडे बायबल नाही त्या शेजारच्याला म्हणा, प्लीज आजच्या दिवस तुमच्या बायबलमध्ये मला बघू द्या. रिक्वेस्ट करा त्यांना, मी पुढच्या वेळेस घेऊन येईल बायबल. धन्य आहेत ते लोक ज्यांच्याकडे स्वतःचं बायबल आहे, आणि ते खूप आशीर्वादित आहेत ज्यांनी सोबत आणलेलं आहे. तुम्हाला वाचता येत नसेल तरी बायबल चर्चमध्ये घेऊन या. तुमच्या बायबलवर काय लिहिलेलं आहे पहिल्या पानावर? हां, तुमच्याकडे मोबाईलमध्ये असू शकतं बायबल. तुमच्या मोबाईलवर लिहिलेलं आहे का पवित्र मोबाईल? बायबल मोबाईल मधलं आज यूज करताय करा, पण पुढच्या वेळेस पवित्र शास्त्र आणा. पवित्र मोबाईल पवित्र नाहीये, पण त्याचा बाट कुठंच नाही. ते सगळीकडे फिरून येतो आणि सगळ्या जागी क्लीन राहतो. ओके, काय हरकत नाही. तुमच्या बायबलमध्ये बघा आणि एक वेळा हे वचन वाचून घ्या आणि 2 गोष्टी यामधल्या मला सांगा प्रत्येक जण. हा, ओके, झालं वाचून. पहिली गोष्ट काय आहे या वचनामध्ये? देव सदा सर्व काळ कुठे बसलेला आहे? राजासनावर. आणि त्याने आपलं आसन कशासाठी पसरवलेलं आहे? न्याय करण्यासाठी. म्हणजे देव सर्व काळ राजासनावर बसलेला आहे आणि तो काय करत आहे? न्यायाधीश म्हणून तिथे बसलेला आहे. हालेलुया. तो न्याय करणारा देव आहे. ओके, आज मला तुम्हाला न्यायाबद्दल बोलायचं नाही. मे बी जर देवानं कृपा दिली तर पुढच्या आठवड्यात मी देवाच्या न्यायाबद्दल तुमच्याशी बोलेल. परंतु आज मला तुमच्याविषयी तुमच्यासोबत देव सदा सर्व काळासाठी सिंहासनावर बसलेला आहे. म्हणजे त्याचं जे राज्य आहे ते माणसाच्या राज्यासारखं नाही. तुम्हाला एखादा मंत्री, एखादा राजा, एखादी राणी, आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे महासत्ता होऊन गेलेल्या. किती सत्ता झालेल्या आहेत आज महासत्ता? ज्यांनी महासत्ता, ज्यांनी जगावर राज्य करून गेल्या, कोणकोणत्या सत्ता आहेत त्या? इतिहासात शिकल्या शाळेमध्ये? पण ज्या महत्वाच्या 4 सत्ता ज्या होऊन गेल्या. एक बाबिलोनचं राज्य होतं बायबलमध्ये, ज्याचा उल्लेख आहे. दोन राज्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. एक बाबिलोनची सत्ता होती जी नबुकदनेसराची होती. त्याच्या अगोदर एक सत्ता होती, ती कोणाची होती? फारोची सत्ता होती. त्याच्यानंतर एक सत्ता होती, ती कोणाची होती? एक रोमची सत्ता होती. आणखीन एक सत्ता आहे, ती तुम्ही शोधान मला सांगा. हालेलुया. आणि रोमची सत्ता कोणत्या काळामध्ये होती? प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये होते. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला त्यावेळेस सगळ्या यहुद्यांना काय वाटत होतं? येशू ख्रिस्त काय करणार आहे? रोमची सत्ता काढून टाकेल आणि स्वतः आमचा राजा बनणार आहे. हालेलुया. पण येशू ख्रिस्त म्हणाला, मी या जगात राज्य करण्यासाठी आलेला नाही, माझं राज्य या जगाचं नाही. हालेलुया. आणि त्यावेळेस बरेच लोक नाराज झाले. येशू म्हणाला, माझं राज्य या जगाचं नाही. येशू ख्रिस्ताला एकदा पिलात म्हणाला, तू गप्प बसलेला आहेस, तू काहीतरी बोल. तुला माहित नाही का तुला सोडून देण्याचा किंवा तुला सजा देण्याचा अधिकार माझ्याकडे आहे? त्यावेळेस येशू म्हणाला, हसून म्हणाला, माझ्या बापानं जर तुला हा अधिकार दिला नसता, हे राज्य दिलं नसतं, तुझ्या राज्यातला अधिकार माझ्यावर चालला नसता. आणि आपण पाहतो नंतर पिलातही नाही राहिला. राज्य आणि त्या राजासनावर बसणारा व्यक्ती हे फार महत्वाचे आहेत. या जगामध्ये राज्य आहेत आणि त्या राजासनावर बसणारे लोक आहेत. आजपर्यंत अनेक महान लोक होऊन गेले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात राज्य केलं, ते राजासनावर बसलेले होते. आणि आज त्यांची राजगादी नाही आणि त्या राजासनावर बसणारा तो व्यक्ती देखील राहिलेला नाही. परंतु परमेश्वराचे जे राजासन आहे ते युगानुयुगाचं आहे आणि त्याचं राजासन देखील तेच आहे आणि त्यावर बसणारा परमेश्वर देखील सदा सर्व काळासाठी आहे. तो कधी मरत नाही, तो कधी वृद्ध होत नाही, त्याच्या सत्तेमध्ये अप अँड डाऊन येत नाही. त्याचं राज्य सामर्थ्यशाली राज्य आहे. तो सदा सर्व काळासाठी चिरकाळ टिकणारं राज्य आहे आणि अनंत काळासाठी परमेश्वर आहे. तो म्हणतो, मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी आदी आणि अंत आहे, माझ्या अगोदर कोणी नव्हता आणि माझ्या नंतरही कोणी नसेल. हालेलुया. त्या परमेश्वराच्या राज्यामधले तुम्ही आणि मी लोक आहोत. त्या देवाविषयी, ज्या देवावर तुमचा विश्वास आहे, तो परमेश्वर कोण आहे, त्या परमेश्वराची ताकद काय आहे,
त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी कोण आहोत हे ज्यावेळेस एका देवाच्या व्यक्तीला कळतं, प्रत्येक व्यक्ती स्वतःला आशीर्वादित आणि धन्य समजायला लागेल. ज्यावेळेस तुम्ही या जगातला विचार करता की आज आपल्याला कोणत्या गोष्टीचा आपण विचार करतो, आज माझ्याकडे जॉब किती आहे, माझ्याकडे पैसा किती आहे, माझ्याकडे बँक बॅलन्स किती आहे, उद्याचं काय होणार आहे, या गोष्टी जर माझ्याकडे नसल्या तर नंतर काय असणार आहे. आपलं सगळं या जगाच्या गोष्टींकडे आपण ज्यावेळेस लक्ष लावतो, आपल्या एक गोष्ट लक्षात येतं की या जगात सगळी क्षणभंगुरता आहे, सर्व प्रकारच्या निराशा आहेत. आणि मग बऱ्याच वेळेला आपण आपल्या परिस्थितीकडे पाहतो आणि देवाकडे पाहतो. त्यावेळेस आपण कधी कधी देवाला ब्लेम लावतो, आपण देवाला म्हणायला लागतो की काय परमेश्वरा, काय ही माझी परिस्थिती आहे. आपल्याला असं वाटतं की मी देवावर विश्वास ठेवला म्हणजे मी या जगातला सगळ्यात धनाढ्य व्यक्ती असलो पाहिजे, सगळ्या समस्या निघून गेलेला व्यक्ती मी असलो पाहिजे. नाही देवाच्या लोकांना, येशू ख्रिस्त काय म्हणाला, जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत तुम्हाला क्लेश होतील, परंतु घाबरू नका, मी जगाला जिंकलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या क्लेशांकडे पाहता, तुमच्या दुःखाकडे पाहता, तुमच्या अश्रूंकडे पाहता, त्यावेळेस तुम्ही अधिक निराश होता आणि तुम्हाला वाटतं हे सगळं काही एवढंच आहे, या जगात आम्ही आहोत त्याच दिवसापुरता आहे. ते नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमचं आत्मिक जगामध्ये तुमचं स्टेटस काय आहे या गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतील तर तुमचा देव कोण आहे हे तुम्हाला अगोदर पाहिलं पाहिजे. ज्या परमेश्वरावर मी विश्वास ठेवलेला आहे तो परमेश्वर काय आहे या गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला माहिती असली पाहिजे. आमेन, हालेलुया. तर देवाचं वचन या जागेमध्ये आम्हाला सांगतं की परमेश्वर सदा सर्व काळ राजासनावर बसलेला परमेश्वर आहे. तो सर्व काळ राज्य करणारा देव आहे. त्याचं राज्य 5 वर्षासाठी नाही आहे. परमेश्वराला तुम्ही आणि मी मतदान करून वोट करून निवडून दिलेलं नाही आहे. हालेलुया. आणि तिथं तुम्ही मतदान केल्यामुळं कोणी निवडून येतं असं स्वर्गाच्या राज्यातले देवदूतही आमच्या मतदानावर निवडून आलेले नाहीत. म्हणून या मतदानावर निवडून येणारे लोक नेहमी नसणार आहेत सत्तेमध्ये. देव स्वतः न्यायी न्यायाधीश आहे. तो राजा आहे, तो राजांचा राजा आहे. हालेलुया. आणि तो सदा सर्व काळासाठी राजासनावर बसलेला आहे. आज आम्ही एकेकाळचं आमच्या पवित्र शास्त्रामध्ये काही राज्यांच्या बाबतीत आम्ही पाहतो की जो शाऊल होता, शाऊलासारखं ज्ञान आणि धन कोणाकडेच नव्हतं. त्याचं ज्ञान आणि त्याच्या राज्यातल्या सुधारणा आणि त्याचं सगळ्या प्रकारचे जे राजकारभार आहे हे पाहण्यासाठी पृथ्वीच्या पाठीवरून राजे लोक येत होते, त्याला नजराने आणत होते. आणि ज्यावेळेस त्याचं सिंहासन, त्याचा मेज, त्याचे नोकर चाकर, त्यांचा पेहराव, त्याचं राजासन, त्याचा महाल, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस लोक पाहायचे आणि ते लोक गांगारून जात होते. ते लोक आश्चर्यचकित होत होते की एवढा मोठा राजा, एवढं मोठं ज्ञान, एवढं मोठं धन. आणि परंतु आपल्याला पाहायला मिळतं की तोच शलमोन राजा सरते शेवटी ज्यावेळेस त्याने देवाच्या वचनाला तो लिहितो त्यावेळेस तो काय म्हणतो माहित आहे, संतती हे देवानं दिलेलं धन आहे. हालेलुया. तो ज्यावेळेस तुम्ही उपदेशकाच्या पुस्तकाला वाचता, त्यानं उपदेशकाचं पुस्तक लिहिलं त्यावेळेस तो म्हणाला या जगातल्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. हालेलुया. शेवटी तो उपदेशकाच्या पुस्तकामध्ये काय लिहितो माहित आहे, सर्व काही तुम्ही जाणलेलं आहे आणि सर्व काही तुम्ही ऐकलंय आणि सर्वांचा सार हा की परमेश्वराचं भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा आणि त्याच्या मार्गामध्ये चालत राहा. हालेलुया. आणि आपण पाहतो की एवढा धनी, ज्ञानी आणि ज्याने आलोट ज्ञान असलेला राजा आपल्या सिंहासनावर बसलेला होता. ज्यावेळेस त्याने न्याय करण्यासाठी एक वेळा 2 बाया आल्या शलमोन राजासमोर, त्यावेळेस त्याचा राजदरबार भरलेला होता आणि शलमोन हा एक तरुण मुलगा होता आणि तरुणपणात देवानं त्याला राजपद दिलं. आणि त्यावेळेस हा न्याय कसा करतो हे पाहण्यासाठी ज्यावेळेस लोक त्याच्याकडे पाहत होते. 2 बाया होत्या, एक लेकरू होतं. त्या दोघींनाही लेकरं झाले होते. एकीचं लेकरू अंगाखाली येऊन मेलं, दुसरीचं जिवंत राहिलं. जिचं मेलं होतं तिनं जिवंत आहे बाळ तिच्याजवळ आणून ठेवलं आणि जिवंत बाळ घेऊन गेली. सकाळी दोघींचे भांडणं लागले, काय करायचं. ते बाळ घेऊन देवाच्या या शलमोनाच्या राजदरबारात गेल्या आणि दोन्ही स्त्रिया म्हणायला लागल्या हे बाळ माझं आहे. त्यावेळेस शलमोन राजा म्हणाला एक तलवार माझ्याकडे आणा, या बाळाचे 2 तुकडे करा आणि अर्धा तुकडा दोघींनाही द्या. जिचं बाळ नव्हतं ती म्हटली चालेल असं झालं तरी.
परंतु जिचं बाळ होतं ती म्हणाली, कृपा करून त्या बाळाला मारू नका. ते तिला दिलं तरी चालेल, पण बाळ जगलं पाहिजे. त्यावेळेस शल्मोन राजा म्हणाला, हे बाळ या बाईचा हिच्याकडे देऊन टाका. आणि त्यावेळेस लोकांनी पाहिलं की याने कसा न्याय केला. त्यावेळेस सगळ्यांनी शल्मोनाची वाहवा केली आणि लोकांना कळालं की या शल्मोन राजाकडे देवापासून आलेलं ज्ञान आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु तोच शल्मोन एवढ्या मोठ्या राजासनावर बसलेला व्यक्ती ज्यावेळेस वृद्धप-काळामध्ये येतो, बायबल आम्हाला सांगतं की शल्मोन राजा म्हातारपणामध्ये देवापासून दूर गेला. तो बिघडला आणि त्याचं राज्य जास्त दिवस राहिलं नाही आणि त्याच्या राज्याचं 2 भाग झाले आणि एक यहुदा आणि इस्रायल राज्य अशा प्रकारे 2 गटामध्ये राज्य दुभागल्या गेलं. आणि शल्मोन त्यानंतर राहिला नाही. त्याचं ज्ञान आणि त्याने आलोट ज्या गोष्टी उभ्या केल्या होत्या, परमेश्वराचं मंदिर जे दिमागदार जे त्याने बांधलेलं होतं, त्या गोष्टी देखील पाडल्या गेल्या आणि सगळं काही संपुष्टात आलं. त्याचं राज्य, त्याचं सिंहासन आज आपल्याला दिसत नाही. हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांनो, या जगामध्ये तुम्ही अनेक या अगोदर होऊन गेलेले आमदार, खासदार, मंत्री, अनेक लोक पाहिले आणि त्या काळातले ते एक प्रभुत्व गाजवणारे किंवा लोकांच्या हृदयावर राज्य करणारे ते राज्यकर्ते होते. परंतु कालांतराने त्यांची सत्ता आणि ते दोघंही संपुष्टात आले आणि ते राहिले नाही. हालेलुया. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर त्याच्या सिंहासनावर, राजासनावर नेहमीसाठी बसलेला आहे. देवाचं सिंहासन आणि त्याचं राज्य नेहमीसाठी आहे आणि त्या परमेश्वराची भक्ती आणि सेवा करणारे तुम्ही आणि मी लोक आहोत. आमेन, हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही गोष्टी क्षणभंगूर वाटतात, सगळं काही संपलेलं वाटतं, कोणी आम्हाला साथ देत नाही आहे, आमच्या लोकांना आम्ही गमावल्याची खंत आम्हाला वाटते, त्यावेळेस तुम्हाला एका गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे. या जगामध्ये आम्ही आमच्या लोकांना गमावला असेल, आम्ही आमच्या प्रियजनांना गमावला असेल, आम्ही पैसा गमावला असेल, आमचं पद गमावलं असेल, आमच्याजवळ काही नसेल, परंतु आम्ही सदा सर्व काळ राजासनावर बसलेल्या देवाचे लेकरं आहोत. आम्ही त्याच्यासोबत सदा सर्व काळ एक दिवस राहणार आहोत. आमेन, हालेलुया. आम्हाला असं वाटतं एखादा प्रिय व्यक्ती आम्हाला सोडून गेला तर त्यावेळेस आम्ही नेहमीसाठीच आता मुकलेलो आहोत. म्हणून थेसलनिकराच्या पत्रामध्ये पावलानं काय सांगितलं माहीत आहे? त्या काळामध्ये लोकांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला होता आणि त्या काळामध्ये असं म्हणजे त्यांचा विश्वास असा होता की येशूवर विश्वास ठेवल्याच्या नंतर मरणच नाही आलं पाहिजे, सगळं काही चांगलं झालं पाहिजे. तरी पण लोक मेले येशूवर विश्वास ठेवून आणि त्या काळात फार लोकांमध्ये निराशा आल्या. आणि त्यावेळेस पाऊल थेसलनिकराच्या पत्रामध्ये 1 थेसल याचा 4 अध्याय आणि 13 वचनापासून तो पुढे म्हणतो, बंधुजनो हो, प्रभूमध्ये जे झोपी गेलेत, जे मरण पावलेले आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही आजान असावे. म्हणजे हे कुठे गेलेत, यांचं काय झालंय याबद्दल तुम्ही खंत करत बसू नये. कारण आद्य देवदूताची वाणी होणार आहे, तुतारीचा नाद होणार आहे आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त मेघारूढ असा बसून येणार आहे. त्यावेळेस येशू ख्रिस्तावर ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांनी येशूला आपल्या मुखाने कबूल केले की येशू माझा तारणारा आहे, ज्यांनी अंतःकरणात विश्वास ठेवला की येशूला पित्याने पुन्हा मरणातून जिवंत केलेला आहे, असा विश्वास ठेवून जो कोणी व्यक्ती ख्रिस्तामध्ये झोपी गेला किंवा मरण पावला, तो प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्त आद्य देवदूताची वाणी, तुतारीचा नाद होईल, त्यावेळेस तो मेघारूढ होऊन येईल. त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीची कबर उघडल्या जाईल. तो व्यक्ती समुद्रामध्ये मेलेले लोक समुद्र बाहेर फेकेल त्या लोकांना आणि ते लोक येशू ख्रिस्ताला सामोरे जाणार आहेत. आम्ही जे जिवंत उरलेले असणार आहोत जर येशूवर विश्वास ठेवल्याच्या नंतर. मी असे अनेक लोक पाहिले. एक व्यक्ती ज्याला कॅन्सर झालेला होता आणि त्याच्या ICU मध्ये आम्ही त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देखील मी त्या ठिकाणामध्ये होतो. त्याची पत्नी म्हणायची, पास्टर माझा नवरा वाचला पाहिजे. ज्यावेळेस त्याला वाचण्याची संधी होती आम्ही अनेक वेळा त्याच्यासाठी प्रार्थना केल्या, त्याला बायबल दिलं. त्याने माहिती आहे काय केलं? बायबल फाडून टाकलं. तो म्हटला मला येशूची गरज नाही. आणि तो असाच एक दिवस एका शहरामध्ये गेला आणि त्या ठिकाणामध्ये त्याला अचानक ट्यूमर झाला. रात्रीतून मोठी गाठ त्याच्या डोक्याला आली आणि त्याला जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि त्याचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन करून ती गाठ काढली, घरी आणलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढीच गाठ परत आली. ती गाठ देखील काढली आणि तो शेवटच्या घटका तो मोजायला लागला. त्याला पॅरालाइज देखील झाला त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी कंटिन्यू प्रार्थना चालू होत्या आणि तो पॅरालाइजमधून बाहेर आला. तो चालायला लागला आणि
कालांतराने पुन्हा विश्वासामध्ये आपण डाऊन झाले परंतु त्याने येशूला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारलं त्या काळामध्ये. आणि त्याची कंडिशन, त्याच्या आजारामुळे त्याचं शरीर त्याला साथ देईना. आणि पाहता पाहता मला माहीत आहे की तो मरण्याच्या अगोदर मी त्याच्या ICU मध्ये होतो आणि तिथे त्याची पत्नी देखील एका बाजूने होती त्या ICU मध्ये. आणि पुण्यातली ही घटना आहे. आणि तिथे त्याच्या बेडच्या भोवती आम्ही फिरून प्रार्थना करत होतो, कधी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करत होतो. आणि शेवटी डॉक्टर म्हटले की आम्ही याला वाचवू शकत नाही, तुम्ही घरी घेऊन जा. आणि त्याला घरी नेलं आणि तिथे देखील आम्ही त्याच्या बेडच्या भोवती प्रार्थना केली. थकून रात्रीचा आम्ही घरी आलो आणि सकाळी फोन आला की आता काय करायचं. तो तर आता म्हणजे जाण्याच्या याच्यामध्ये. म्हटलं प्रार्थना करू शकतो, याच्या पलीकडे आपण काय करू शकत नाही. आणि ते सगळेजण प्रार्थना करत होते आणि ते लोक त्याच्या बरं होण्यासाठी प्रार्थना करत होते. परंतु त्यांच्या प्रार्थना चालू असताना तो व्यक्ती मरण पावला. त्याने आपले डोळे बंद केले. त्यावेळेस त्या घरातली व्यक्ती, त्याची पत्नी तर नाही बोलली, परंतु ज्या बहिणीमुळे विश्वास ठेवला होता ती बहीण म्हणाली, माझा भाऊ येशूनं बरा नाही केला, माझा भाऊ येशूनं नाही वाचवला. याचा अर्थ येशू खरा देव नाही. आणि मी चर्चला जाणार होते, पण आजच्या नंतर मी चर्चमध्ये कधी जाणार नाही. आणि आपल्याला असं वाटतं की सगळं काही संपलंय. आम्ही त्या दुःखाच्या स्थितीत त्यांच्याशी काही बोललो नाही. नंतर काही दिवस लोटू दिले, त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं तुम्ही असा असा शब्द वापरला. त्यावेळेस ते रडत म्हटले, बघा ना पास्टर, मग आपण एवढ्या प्रार्थना करू नये, येशूनं का नाही त्याला वाचवलं. त्यावेळेस मी त्याला सांगितलं, म्हणलं बहिणी, आज तुझ्या डोक्यामध्ये प्रश्न आहेत आणि का नाही येशूनं हे केलं. आणि मी चर्चला जाणार नाही, तुला माहिती आहे का म्हटलं. ज्यावेळेस त्याची चांगली अवस्था होती, त्याला येशूवर विश्वास ठेवण्याची संधी होती, त्याने ठेवला नाही, ही गोष्ट तुला माहित आहे. ती म्हणे हो, पण तुला एक गोष्ट माहित आहे का, त्याने मरण्याच्या अगोदर प्रभू येशूवर विश्वास ठेवला, त्याला प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं आणि तो आज सुखलोकामध्ये आहे. पण तू जिवंत असताना आणि तुला स्वर्गामध्ये जाण्याची संधी असताना तू एका व्यक्तीला गमावलं म्हणून तू म्हणते की मी येशूवर विश्वास ठेवणार नाही आणि चर्चला जाणार नाही. तो स्वर्गामधून तुला दोष देईल. हालेलुया. आम्हाला असं वाटतं की व्यक्ती गेला, सगळं काही संपलंय, परंतु प्रभूमध्ये जिथं एंड होतो या जगासाठी, ती आमची सुरुवात असते. हालेलुया. कारण देव जो आहे तो सदा सर्व काळासाठी आहे. तो आम्ही 60, 70, 80, 100 वर्षापर्यंतचे आहोत. उत्पत्तीच्या पुस्तकानुसार आम्ही 120 वर्षासाठी आहोत. स्तोत्र 91 प्रमाणे आम्ही 70 ते 90 वर्षापर्यंत आम्ही जगणारे आहोत. पण देव 70-80 वर्ष किंवा 1 वर्ष जगणारा देव नाही. हालेलुया. तो अनंत काळाचा देव आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहोत, आम्ही आमच्या प्रियजनांना देखील त्या ठिकाणामध्ये भेटणार आहोत. आमेन. हालेलुया. आणि एवढंच नाही तर काही वचन ज्यावेळेस तुम्ही या जगाच्या बाबतीत जर तुम्ही विचार कराल, माणसावर तुम्ही भरोसा ठेवणारे असाल, तर ते माणसं संपले, तुमचा विश्वास संपला, तुमचं फायनान्स संपलं, त्यांच्यापासून येणारी मिळकत तुमची संपली. हालेलुया. परंतु जर तुमचा परमेश्वरावर विश्वास आहे, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सगळं काही जरी संपलेलं असेल, तुमच्या जीवनामध्ये नव्यानं काही गोष्टींची सुरुवात होईल. देवाच्या राज्याबद्दल तुम्ही जर विचार केला तर देवाचं राज्य हे निरंतराचं राज्य आहे. ते कधीच संपुष्टात येत नाही, जसं या जगातल्या लोकांचं राज्य संपुष्टात येत गेले या अगोदर. स्तोत्रसंहिता 93 अध्याय आणि 2 वचन जर तुम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझं सिंहासन कायम आहे, कायम नेहमीसाठी आहे. ते 4-8 दिवसासाठी, काही वर्षांसाठी नाही आहे. आणि म्हणून तुम्ही माणसावर आणि तुमच्या परिस्थितीवर विश्वास ठेवण्याऐवजी जो देव नेहमीसाठी सिंहासनावर बसलेला आहे, जो नेहमीसाठी जर तिथे बसलेला आहे, तो नेहमी तुमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. तो नेहमी तुमची मदत करणारा देव आहे. तो म्हणाला, मी तुला कधीच सोडत नाही आणि मी तुला कधीच टाकत नाही. तो सदा सर्व काळासाठी आहे. तुम्ही निराशेत आहात, देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही रडत आहात, देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही आनंद करत आहात, देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आमेन. कारण दावीद स्तोत्र 23 मध्ये काय म्हणाला, मी मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी मी अरिष्टांना भिणार नाही, कारण माझा देव माझ्या बरोबर आहे. त्याची आकडी आणि काठी मला धीर देतात. आमेन. हालेलुया. स्तोत्रकर्ता दावीद म्हणाला, माझ्या आईबापांनी जरी मला सोडून दिलं तरी माझा देव मला जवळ करणारा आहे. मला सोडून देणारे लोक किती दिवसासाठी आहेत,
माझा नाकार करणारे लोक किती दिवसासाठी आहेत, ते किती दिवस माझ्या जीवनाला पुरणारे आहेत, थोड्या दिवसासाठी आहेत. त्यांचं जीवन क्षणभंगुरतेचं आहे. पण ज्या देवाने मला जवळ केलेला आहे तो अनंत काळासाठी असलेला देव आहे. त्याचं राजासन निरंतराचं राजासन आहे. स्तोत्रसंहिता 93 आणि 2 या वचनानुसार. आणि म्हणून देवाच्या लोकांना तो आपली ओळख देताना म्हणतो फक्त त्याचं राजासन सदा सर्व काळासाठी नाही, त्याच्या काळाबद्दल सांगताना तो प्रगटी 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी आदी आणि अंत आहे, माझ्या अगोदर आणि नंतर कोणी नव्हता. आणि माणसाच्या राज्याबद्दल जर तुम्ही विचार केला, बायबलमध्ये काही राज्य जे आहेत त्यांच्या राज्याबद्दल जर तुम्ही पाहिलं तर दानिएलाचं पुस्तक याचा 4 अध्याय आणि 30 वचन, त्या ठिकाणामध्ये बाबेलचा राजा जो आहे तो नबुकदनेसर होता. एक दिवस आपल्या गच्चीवरती तो फिरत होता आणि त्याने आपल्या सगळ्या राज्याकडे ज्यावेळेस नजर फिरवली त्यावेळेस तो काय म्हणाला, तुम्हाला ते वचन जर मिळालं, दानिएलचं पुस्तक 4 अध्याय आणि त्याचं 30वं वचन. त्यावेळी राजा म्हणाला, त्यावेळेस तो राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर, हे सर्व थोर बाबेल नगर आणि हे राज्य राजनिवासीसाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधलेले आहे, मी बांधलेला आहे. त्यावेळेस काय झालं माहित आहे, त्याची बुद्धी निघून गेली. तो रानात गेला, लोकांच्या स्मरणातून गेला. आणि ज्यावेळेस त्याला कळालं की फक्त राजाच सर्व काळ, देवच राजा आहे सर्व काळासाठी. 4 अध्यायाचं 34 आणि 35 वचन काय सांगतं, हे दिवस संपल्यावर मी नबुकदनेसराने आपले डोळे आकाशाकडे लाविले, माझी बुद्धी मला परत आली, मी परात्पर देवाचा धन्यवाद केला, परात्पर देवाचा धन्यवाद केला, त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे, सर्व काळचं आहे आणि त्याचे राज्य आणि त्याचं राज्य पिढ्यानपिढ्या राहणार आहे. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या पिढ्या आल्या आणि गेल्या, येतील आणि जातील, परंतु देवावर प्रेम करणाऱ्या हजारो पिढ्यांवर देवाची दया कायम राहणार आहे. आमेन. ह्या 4-2 पिढ्या टिकणारा राजा तो म्हणतोय सगळं माझ्या हाताने बनवलं. त्याला वाटलं सगळं परमानंट आहे माझ्यासाठी. एक दिवस एक माणूस रात्रीचा भरपूर पीक आलं म्हणून काय म्हणाला, डोक्याखाली उशी घेतली, पायावर पाय टाकला, पाय हलवत हलवत रात्रीचा वर टेरेसकडे पाहत पाहत बोलला असेल, फॅनकडे पाहत, तेव्हा फॅन नव्हते, हे माझ्या जीवा खा पी, पुष्कळ दिवस पुरेल एवढा अन्न तुझ्या जवळ आहे. तुमच्याजवळ पुष्कळ दिवस पुरणारे पैसे असतील, अन्न असेल, बँक बॅलन्स असेल, जमीन जुमला असेल. काही लोक म्हणतात ना, आमच्या 1000 पिढ्या बसून खाऊ शकतात. तुझ्या 1000 पिढ्या बसून खाऊ शकतात, पण त्याच्यातली 1 पिढी पाहण्याची तरी ऐपत आहे का आमच्यात? उद्याचं काय होईल आम्हाला माहित नाही. पुष्कळ दिवस पुरेल एवढा अन्न तुझ्या जवळ आहे. त्या रात्रीला त्याला एक गोड आवाज आला, अरे मूर्खा, आजच्या रात्रीला तुझा प्राण काढून घेतला तर हे सगळं कोणाचं होणार आहे? हालेलुया. अनेक लोकांच्या बाबतीत तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी रात्रीला प्लॅनिंग केली, उद्या आपल्याला एवढं शेत विकत घ्यायचंय, उद्या आपल्याला ह्या गोष्टी करायच्या, आणि सकाळी बातमी आली तो व्यक्ती राहिलेला नाहीये. हालेलुया. तुमच्याकडे पैसा असेल, जमीन जुमला, सगळ्या गोष्टी असतील, पण तुम्ही सदा सर्व काळसाठी नाही आहेत. आमच्या पिढ्या सदा सर्व काळासाठी नाही आहेत. पण देवाचं वचन सांगतं की परमेश्वर पिढ्यानपिढ्या राज्य करणारा देव आहे. हालेलुया. आणि त्या देवाची सेवा करणारे आम्ही लोक आहोत. आम्ही किती आशीर्वादित लोक आहोत. म्हणून तुम्हाला आणि मला निराश होण्याची गरज नाही, कारण देव जो आहे तो पिढ्यानपिढ्या राज्य करणारा आहे. तो अल्फा आणि ओमेगा आहे. त्याचं राज्य कधी संपुष्टात येत नाही. आणखीन एक राजा आहे बायबलमध्ये, याचाच पोरगा आहे तो, त्याचं नाव बेलशस्सर आहे. आणि दानिएलाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 25 वचनामध्ये त्याच्या अगोदरची जर घटना तुम्ही वाचली, त्याचं राज्य वाढलं, सगळी धनसंपदा, देवानं त्याच्या बापाला या नबुकदनेस्सराला फार मोठं वैभव दिलं, नावलौकिकता दिली, सगळे राज्य, इवन इस्रायल देखील नबुकदनेस्सराच्या कब्जामध्ये आलेलं होतं. त्यावेळेस देवाच्या मंदिरातले जे सेवेचे पवित्र पात्र होते ते नबुकदनेस्सराच्या महालामध्ये आलेले होते. आणि मग बेलशस्सराने काय केलं माहितीये, एक दिवस त्याचा आनंदाचा आला, पार्टी कशाची होती, आय थिंक वाढदिवस. आणि त्या रात्रीला काय केलं त्यानं माहित आहे, तो म्हटला की ते जे इस्रायल मधून आणलेले
जे पात्र आहेत, सोन्याचे भांडे आहेत, ते बाहेर काढा. त्या भांड्यांमधून आज आपण द्राक्षरस पिणार आहोत, मदिरा पिणार आहोत. आणि त्याने ते पवित्र भांडे आणले आणि त्या पवित्र पात्रांमधून ज्यावेळेस त्याने मदिरा पिली, त्यावेळेस त्याच्यावर देवाचा हात आला. त्याला वाटलं मी राजा आहे, माझं राज्य, माझ्या राज्यामध्ये मी काही करू शकतो आणि माझं राज्य कधीच संपुष्टात येणार नाही. त्यावेळेस 5वा अध्याय आणि 25 वचनामध्ये हा लिहिलेला लेख असा, मने 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 देवाचा एक हात आला आणि भिंतीवर लिहायला लागला. त्यावेळेस काय झालं माहित आहे? त्याचे गुडघे लटपटून गेले, त्याचा सगळा अंगातला प्राण निघून गेला. सडनली त्यानं ते मंदिरातलं भांडं आणलं, नेमकंच तोंडाला लावलंय आणि सडनली पाहतोय एक हात येतोय, फक्त एक हात येतोय आणि बोटाने लिहायला लागतोय. कशावरती? भिंतीवरती. कधी पाहिलं का असं दृश्य? जर तुम्ही पाहिलं तर तुमचं काय होईल? हा, तुम्ही आनंदात आहात, फुशारकी मारत आहात आणि अचानक तुमच्या पुढे एक हात येतो आणि तुमच्याबद्दल लिहायला लागतो. आणि काय लिहिलं या हाताने? देवाच्या हाताने. हा हात कोणाचा होता? म्हणून देवाच्या हाताखाली नम्रपणे राहा. जास्त उद्धटपणा केला ना, देवाचा हात तुम्हाला उंच करतो, पण देवाचा हात काय करू शकतो तुमच्या विरोधात? ज्यावेळेस देवाचा हात लिहायला लागेल त्यावेळेस. हा, वाचा. मने 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 तकेल तकेल उफारसी उफारसी. याचा अर्थ असा, हे मराठीतलं नाहीये. मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे. अंत केलाय. तुला वाटलं होतं तू लय दिवस टिकणार आहेस म्हणून लय फुशारक्या मारत होतास. तुझ्या बापाला सगळ्या देशाचं सोनं देवानं दिलंय म्हणून तू स्वतःला लय जहागीर समजायला लागलास. परमेश्वर काय म्हणाला? मने म्हणजे तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केलाय. राज्य तुला वाटलं होतं टिकणार आहे, फक्त मने. किती आकड्याचा, किती अक्षरी शब्द आहे? 2. मने काय आहे? बोला. मने. मने म्हणजे तुझ्या राज्याचा अंतकाळ मोजून अंत केला का? ठेवलाय. अंत केलाय म्हणजे काय? संपलंय. आजच्या रात्रीलाच तुला वाटलं लय दिवस टिकणार आहे तुझं राज्य. पुढे तकेल म्हणजे तुला तागडी तोलिले व तू उन्हा भरलास. तुला देऊन पाहिलं देवानं, तुला मोजून पाहिलं कसा वागतोस. तुझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस लय रडत होता देवा पुढे, नम्र होतास. देवानं दिलंय आणि मग एक तागडत ठेवलंय. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यास दिले आहे. एकच राज्य होतं त्यावेळेस, पण आता त्याचे 2 भाग झाले, मेदी आणि पारसी. तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावर त्याने दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख शब्द पण कोणाला वाचता येऊ लागले नव्हते. शेवटी देवाच्या सेवकाने येऊन अर्थ सांगितला, दानिएलानं त्याचा अर्थ सांगितला. परंतु या गोष्टी बेलशस्सराने केल्या, घमंड केला. त्याला वाटलं माझं राज्य सदा सर्वकाळसाठी आहे. पण देवानं एकाच शब्दात मने, तुझं राज्य देवानं मोजून पाहिलं आणि त्याचा अंत करून टाकलाय, कारण तू तागड्यात खोटा भरलास. देवाच्या लोकांनो, जे काही तुमच्याकडे आहे त्याद्वारे देवाचा गौरव करा, कारण देव सदा सर्व काळासाठी आहे. मे बी आमचा जॉब नेहमीसाठी नसेल, आमचा पगार नेहमीसाठी नसेल, आमची नावलौकिकता नेहमीसाठी नसेल, पण ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवलाय तो देव सदा सर्व काळासाठी आहे. आणि जर तुम्ही त्याच्यासोबत चालणारे लोक आहात, तो तुमचं अस्तित्व, तुमची नावलौकिकता, तुमचं फायनान्स नेहमीसाठी स्थिर आणि आशीर्वादाचं ठेवेल. आमेन, हालेलुया. देव सदा सर्व काळ राज्य करणारा देव आहे. देवाच्या लोकांनो, आणखीन एक नवीन करारात एक राजा आहे. प्रेषितांचं कृत्य याचा 12वा अध्याय 21 ते 23 वचन जर वाचलं ना, त्या राजाचं नाव आहे हेरोद. आणि हा हेरोद राजा एक दिवस सिंहासनावर बसला आणि लोकांनी त्याची प्रशंसा केल्यानंतर त्याने म्हणायला पाहिजे होतं, ए बाबांनो शांत बसा, मी देव नाही, मी देवाच्या ठिकाणी नाही. परंतु लोक ज्यावेळेस त्याला बोलले ना, वाचा 21, 22, 23. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजासर वस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गरज करून बोलले, लोक गर्जना करून म्हणाले,
ही गजर करून म्हणाले, गजर करून बोलले, ही देववाणी आहे, ही देवाची वाणी आहे, हेरोदाची नाही, मनुष्यवाणी नव्हे, माणसाची वाणी नाही. त्याने देवाला गौरव दिले नाही. तुम्ही नाही, देवच बोलला डायरेक्ट. हालेलुया. आणि मग हा फुगलाय गर्वानी, शांत नाही, तो लोकांना शांत नाही केलं. ही देववाणी आहे, त्याने देवाला गौरव दिले नाही. पण त्यानं देवाला गौरव द्यायला पाहिजे होतं. बाबांनो, ही देववाणी जरी आहे तर देवानं माझ्या मुखातून तुमच्यापर्यंत पोहोचवली, मी मात्र देव नाही. म्हणून त्यानं देवाला गौरव दिलं नाही. अरे लोक मला देव समजायला लागले. बाबा, तू राजा आहेस लोकांचा थोड्या दिवसासाठी, आणि ते देवानं तुला दिलेलं आहे. तुझं सिंहासन एका झटक्यात जाऊ शकतं. तुझं सिंहासनच नाही, तुझं पण काय होऊ शकतं. काय झालं? म्हणून त्या क्षणी त्यानं देवाला गौरव दिलं नाही. म्हणून त्याच क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. राजा, त्याचं राज्यासन मोठ्या बळकटीचं होतं त्यावेळेस. हेरोद हा रोमच्या सत्तेमध्ये राज्य करणारा व्यक्ती. कुठल्याही शक्तीला त्याच्या पुढे जाता येत नव्हतं. पण मी तुम्हाला सांगू, या जगातल्या कोणत्या ताकदी तुमच्या विरोधात नाहीच चालणार, पण देवाच्या ताकदीच्या वर कधीच या जगातल्या लोकांनी स्वतःला श्रेष्ठ समजू नये. या जगामध्ये अनेक लोकांनी देवाचं राज्य संपवण्याचा प्रयत्न केला, बायबलला संपवण्याचा प्रयत्न केला, जाळण्याचा प्रयत्न केला. पण मी तुम्हाला सांगू, जेवढं देवाच्या राज्याला डाऊन करण्याचा ज्या लोकांनी प्रयत्न केला, त्यांच्या पिढ्यानपिढ्या डाऊन झाल्या, पण देवाचं राज्य वाढत गेलं आणि वाढत राहणार. आमेन. कारण देव म्हणाला, मी सदा सर्व काळ राज्य करणारा देव आहे. अहो, नबुखदनेसराला देवाने गवत खायला लावलं. या जगातल्या लोकांची काय बात करता तुम्ही? ज्या लोकांना तुम्ही देवाच्या विरोधात उड्या मारताना पाय पण नसतील, परंतु तुम्ही आणि मी स्वतःला धन्य आणि आशीर्वादित समजलं पाहिजे, कारण आम्ही सदा सर्व काळ राजासनारूढ असलेल्या देवाची भक्ती करणारे लोक आहोत. हालेलुया. ज्याचं सिंहासन माणसाने बनवलेलं नाही, ज्याचं सिंहासन सोन्या चांदीचं किंवा जगातल्या वस्तूंचं बनलेलं नाहीये, ज्याचं सिंहासन परिस्थितीवर डिपेंड नाहीये. मी तुम्हाला जसं सांगितलं, ते निवडून कोणी त्याला देण्याची गरज नाहीये. हालेलुया. तो सदा सर्व काळ राज्य करणारा देव आहे. म्हणून देवाच्या लोकांनो, देवाच्या राज्यात तुम्ही आणि मी ज्यावेळेस आलेला आहोत, तुम्ही आणि मी कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे? तुम्हाला एका वचनाला वाचा, मत्ती वर्तमान 6 अध्याय. तुम्ही जर देव सदा सर्व काळ राज्य करणारा देव आहे, मग सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत, तुमच्या आत्मिक गोष्टीच्या बाबतीत, तुमच्या भावनांच्या बाबतीत, तुमच्या फायनान्सच्या बाबतीत, मग ते मिळाला 6 अध्याय 32 वचनापासून वाचा. कारण हे सर्व मिळण्याची धडपड, जगातल्या सगळ्या गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. हे तुमचा स्वर्गीय पिता, हे तुमचा स्वर्गातला बाप जाणून आहे. तर तुम्ही काय करा? पहिल्याने त्याचं राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा त्याला मिळवण्यास झटा किंवा झटून प्रयत्न करा. बस. काय मिळवायला सांगितलं देवाने? हॅलो, काय मिळवायला सांगितलं देवाने? त्याचं राज्य कसं आहे? जास्त पुढे नका जाऊ, जेवढं शिकवते तेवढंच. त्याचं राजासन किती दिवसासाठी आहे? युगान, सर्व काळासाठी आहे. आणि त्याने काय मिळवायला सांगितलं? त्याचं राज्य. जगातले लोक काय मिळवते? जगातले लोक कशासाठी धडपडत आहेत, तरफडत आहेत? ते जगातले लोक लय पापी आहेत, नुसते पैसे कमवतात, गाड्या घेतात, घरं घेतात. आम्ही नाही, आम्हाला काही गरज नाही असं म्हटलं का प्रभू? एखाद्या प्रभूच्या व्यक्तीकडे भरपूर पैसा, चांगला पगार, चांगलं घर, गाडी, बंगला ज्याच्याकडे आहे, तो श्रापित आहे का? बायबल सांगता या सगळ्या गोष्टींची गरज तुम्हाला देखील आहे ना? नसती तर देव म्हटलं असतं, तुम्हाला काय गरज नाही, स्वर्गातच बंगले आहेत, तिथंच येऊन राहा, इथं झोपडीत राहा, असं म्हटलं असतं ना देव. जर तुम्ही देवाच्या राज्यातले लोक आहात, त्याचं राज्य तिथं तुम्हाला उपभोगायचं आहे आणि इथे पण उपभोगायचं आहे. आमेन, हालेलुया. पण तुम्हाला मिळवायचं काय? देवाचं राज्य.
पण आम्ही काय मिळवायला लागलो? नाही, पैसे कमवा. तुम्ही पैसे कमवले तरच चर्चमध्ये दशांश येणार आहेत. काही टाकत नाहीत, त्यांचा भाग वेगळा. हालेलुया. कमवून टाकत नसाल तर टाका. हालेलुया. पैसे कमवायचे, पण धडपडायचं कशासाठी? परवा मी एका जणाला कॉल केला, ते मला म्हटला होता तुम्हाला घर दाखवतो. त्याला फोन केला. अहो म्हणे तुम्हाला माहित नाही का, ज्याचं घर दाखवायचं तो IT ला कामाला आहे आणि आज सुट्टी आहे. शुक्रवारची गोष्ट, आज सुट्टी आहे आणि आज IT च्या लोकांना डबल पगार आहे. म्हटलं हा, आमच्या इथं IT मध्ये कोण कोण कामाला आहे? आमचे साडू आहेत. आणखीन कोण आहे कामाला IT मध्ये? बाकी नाही ना? बाकीचे IT ला नसून घरी होते IT. तुम्हाला कोणी पगार दिला दुप्पट? हा, ओके, असू द्या, मिळवा. पण धडपडतात जगातले लोक त्यासाठी. पण देवाचं वचन सांगतं तुम्ही त्यासाठी धडपडू नका. त्यांच्याच म्हणजे ते जसं करतायत तसं तुम्हाला करायचं नाही. तुम्हाला देवाचं राज्य मिळवण्यासाठी प्रायोरिटी द्यायची आहे. तुम्हाला काम करायचं आहे, तुमच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहेत, पण प्रभूसाठी अगोदर सेवा, वचन, स्वार्था, चर्चला येणं, सहभागिता घेणं, यामध्ये प्राधान्य तुम्ही दिलंच पाहिजे. जर तुम्ही देत नाही तर जगामध्ये आणि आमच्यामध्ये फरक. आम्ही कोणाचे लोक आहोत? आमचा देव कोण आहे? बोला, ज्याचं राजासन सर्व काळासाठी आहे आणि तो म्हणतो माझं राज्य मिळवा. हालेलुया. शेजारच्याला सांगा देवाच्या राज्यासाठी झटा. लय झालं स्वतःसाठी झटणं. काय होईल त्याच्या राज्यासाठी झटलं तर? तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याचबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. जगातले लोक ज्याच्यासाठी धडपडा लागलेत ना, नुसतं असं घाम गाळा लागलेत ना. आदामानं पाप केलं, त्याला काय श्राप दिला होता? तू निढाळ्याचा घाम गाळशील आणि कष्टानं भाकर खाशील. कोणती भाकर खाशील? कष्टाची भाकर खाशील. तू जमिनीत काय पेरशील? चांगलं बी पेरशील. जमीन काय देईल तुला? काटे कुसळ देईल. पण येशू आला. येशू तुमच्या माझ्यासाठी क्रूसावर मरण पावला. गलती 3:13 प्रमाणे तो आमच्यासाठी श्राप झाला. हालेलुया. म्हणून मत्तई 11:28 मध्ये तो काय म्हणाला? अहो कष्टी घाम गाळणाऱ्यांनो, तुम्ही माझ्याकडे या. ओझ्याखाली दबलेल्या लोकांना, पोराचं कसं होईल, पोरीच्या लग्नाचं कसं होईल, हुंडा किती द्यावा लागल, कसं होईल? प्रभूच्या इच्छेत चला, बिना हुंड्याचा जावई मिळेल. माझ्या सासूला 5 पोरी आहेत. माझ्या सासूनं ज्यावेळेस येशूवर विश्वास ठेवला, सगळ्यात अगोदर नातेवाईक काय म्हणले माहिती आहे? चर्चला जाणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठा प्रश्न कोणता विचारतात लोक माहिती आहे? झोक्यात झोपलेली पोरगी असती त्यांची, एवढी लहान असते आणि त्या एवढी चर्चला जातात. नातेवाईक येऊन काय म्हणतात माहिती आहे? तुझं जाऊ दे, तुझं झालंय, या लेकराकडे बघ. काय बघायचं? कोण जावई देणार तुला? या पोरीला कोण करून घेणार? तू चर्चला चालला म्हणून. असंच आमच्या सासूबाईला म्हटले. माझी सासूबाई म्हटले होईल ते होईल, उगवेल तिथं उगवेल. पहिला जावई बिना हुंड्याचा मिळाला. हालेलुया. प्रभूची सेवा करणारा. हुंडा घेतला का? इथं प्रेज द लॉर्ड. देव, माझी सासूबाई सेवा करणारी व्यक्ती आहे. कष्टात उपाशी राहून सेवा केलेली स्त्री आहे. म्हणून देव काळजी घेणारा परमेश्वर आहे. आजपर्यंत एकाने घेतला नाही, आता एकच राहिले. हालेलुया. मला हे सांगायचं की तुम्ही जगात पोरगी झाली ना, एवढे पैसे कमवले पाहिजे, हे केलं पाहिजे, सोनं एवढं, ते तेवढं, ते तेवढं. काही नाही, एका अंगठीत नवरदेव मिळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटा. देव काळजी घेणारा देव आहे. तो सर्व काळ असणारा परमेश्वर आहे आणि तो काल आज युगानुयुग सारखाच असलेला देव आहे. तो कधीच बदलत नाही. आमेन. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, देवाचं वचन आम्हाला मत्तई सुवर्तमान 19 अध्याय 21-22 वचनानुसार बरेच जण आहेत, त्यांना आहे ना देवाचं राज्य पाहिजे, आनंद काळाचं जीवन पाहिजे, सगळं पाहिजे. देवानं काही गोष्टी देऊन ठेवल्यात ना, त्याच्यात आशीर्वादित राहा, आनंदी राहा आणि देवाची सेवा करा. पगार कमी असेल त्याच्यातही देवाची सेवा करा. माझा पगार वाढला पास्टर, मला आहे ना देवाच्या राज्यासाठी खूप करण्याची इच्छा आहे.
पण माझ्या पगारात माझंच धकत नाही. धकत नसेल तरी तू सगळं धकत नाही तरी धकवतो ना, मग देवाचं ते देवाला द्यायला लाग. देव त्याच्या नंतर आशीर्वादित करायला लागेल. आपण जग लोक काय म्हणतात, देवा तू मला अगोदर दे मग मी तुला देईल. देव म्हणतो द्या म्हणजे दिलं जाईल. हालेलुया. प्रभूचं वचन काय सांगते, एक व्यक्ती आला येशूकडे. मत्ते सुवर्तमानाच्या 19 अध्यायामध्ये 21 आणि 22 वचनात त्याने येशूला प्रश्न विचारला. काही आहे का तिथे? मिळालं, वाचा. येशूने त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा. अगोदर म्हणाला मला आनंद काळाचं जीवन पाहिजे, काय करू, काय केल्याने मला जीवन मिळेल? येशू म्हणाला आज्ञा पाळतो. म्हटलं मी हे तरुणपणापासून पाळत आलो. येशू म्हणाला पूर्ण होऊ पाहतो, आनंद काळाचं जीवन पाहिजे, माझ्या राज्यात यायचंय. मग काय कर? तर जा. तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, गरिबांना दे, दरिद्र्यांना. म्हणजे माझ्या मागे ये, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. तिथं तुला त्या राज्यात तू प्रवेश करशील. आणि चल माझ्या मागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती. का तोंड उतरलं याचं माहितीये? येशूनं द्यायला सांगितलं म्हणून. तुम्हाला वाईट वाटतं का देण्याबद्दल ऐकल्याच्या नंतर? ज्यांना वाटतं ते याचे भाऊ आहेत. हालेलुया. बराबर आहे का नाही? बराबर आहे का? तुम्ही म्हणल्यावर बराबर आहे. हालेलुया. त्याचं तोंड उतरलं, निघून गेला. त्याला अपेक्षा कुठल्या गोष्टी? देवाच्या राज्यात मी गेलो पाहिजे, त्याचं राज्य, आनंद काळाचं राज्य मला भेटलं पाहिजे. परंतु जे क्षणिक आहे ते मला सोडायचं नाही. जे देवानं दिलं ते त्याच्यामधून मला देवाला द्यायचं नाही. तो निघून गेला. योहानाचं सुवर्तमान 18 अध्याय आणि 36 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये त्याच्या राज्याबद्दल जर पाहिलं तर त्या काळात जे लोक विचार करत होते की येशूचं राज्य या जगाचं आहे, येशूला म्हणत होते, लोक त्याला विचारत होते तू राजा आहेस का? तुझं राज्य कधी येणार आहे? येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी देखील प्रेषित 1 मध्ये विचारलं होतं की तुम्ही परत कधी येणार आहात, आणि ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात त्या पूर्ण कधी होणार आहे, आणि इस्रायलाच्या राज्यासनावर तुम्ही कधी बसणार आहात? आणि जब्दीला तर असं वाटलं होतं येशू आत्ताच राज्यासनावर बसणार आहे, म्हणून येशूकडे आले आणि म्हटले, प्रभू मला काहीतरी मागायचं माझ्या मुलांसाठी, राग नाही येणार ना? येशू म्हणाला, माग ना बाई, काय मागायचं? तुम्ही राज्यासनावर बसले का नाही, माझा एक मुलगा तुमच्या उजव्या बाजूनं आणि एक डाव्या बाजूनं उभा राहायला पाहिजे. तिला वाटलं येशूचा राजा पुढच्या वर्षीच येशू राजा होणार आहे. हालेलुया. इथलंच राज्य, इथंच माझा एक मुलगा येशूच्या राज्यात, इकडच्या सिंहासनाकडे आणि इकडच्या सिंहासनाकडे, मग वशिला आमचाच आहे. प्रेज द लॉर्ड. जे देहिक आहेत ते देहिक गोष्टींचा विचार करतात, आणि देहिक लोकांना आत्म्याच्या गोष्टी स्वीकारता येत नाहीत. रोमा 8 प्रमाणे जो देहिक गोष्टींमध्ये चालतो तो मरणास पात्र ठरतो, पण जो आत्म्याच्या गोष्टीकडे लक्ष पुरवतो तो आनंद काळाच्या जीवनामध्ये प्रवेश करतो. आमेन. आणि म्हणून देवाच्या लोकांना वाचा ते वचन 36 वचन. येशूने उत्तर दिले, माझं राज्य या जगाचं नाही, या जगातल्या लोकांसारखं नाही हो. माझे राज्य या जगाचे असते. माझं जर राज्य जर या जगाचं असतं ना, तर मी यहुदाच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून, यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य येतले नाही. एकानं केली ती लढाई. मलखाची मान कापण्याऐवजी काय कापला होता? कान कापला. येशूनं तो पण धरला आणि परत चिटकून दिला, जसं तसा केला. बाबा मला हे नाही करायचं, रक्तपात नाही करायचा. तलवारीनं लढणारे तलवारीनं मरतात. या जगाचं राज्य, आमचं जे राज्य, आम्हाला ज्या राज्यात जायचंय त्या राज्यासाठी आम्हाला लढायचंय, पण त्या राज्यासाठी लढण्यासाठी आमची शस्त्र देहिक नाहीत, आत्मिक आहेत. हालेलुया. आमचं जगणं जगातल्या लोकांबरोबर नाही, दुरात्म्यांबरोबर आहे. येशू म्हणाला, माझं राज्य जर या जगाचं असतं तर मी यहुद्यांनी मला पकडू नये म्हणून काय झालं असतं? माझ्या लोकांनी काय केली असती? लढाई केली असती. या जगातल्या एखाद्या मोठ्या मंत्र्याला पकडल्या जाऊ द्या, पोलीस गेला आणि त्याला अरेस्ट करून आला, काय होतं? अरेस्ट करून जर चालवलं एखाद्या मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला, काय होतं? त्याचे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात. अगर इसको लेके जाना है तो मेरे लाश के ऊपर से आपको जाना पडेगा म्हणतात. हालेलुया. भरपूर काठ्या बिठ्या खातात पण रस्त्यावर उभे राहतात ना. सगळं माहोल खराब होतो ना. येशूला पकडून नेलं त्यावेळेस कोणात माहोल खराब झाला होते संग, ते पण पळून गेले. म्हणून आजही तुम्हाला माहिती आहे, या दिवसांमध्ये तयार राहा. मी सांगेल तुम्हाला कसं तयार व्हायचं ते. येशूचे शिष्य निघून गेले, येशूला पकडून नेलं. कुठे दंगा झाला येशूला पकडून नेल्यामुळं?
येशू म्हटलं या जगातला मी असतो ना, माझ्या लोकांनी लढाया केल्या असत्या. माझं राज्य या जगाचं नाही, म्हणून येशूचं राज्य या जगाचं नाही, म्हणून जगातल्या लोकांसारखं आम्हाला धडपडायचं नाही. आम्हाला देवाच्या राज्याबद्दल, आमचं राज्य कुठे आहे, येशूचं राज्य कुठलं आहे. फिलिप्पीकरांचं पत्र 3 अध्याय आणि 20 वचनामध्ये येशू ख्रिस्ताचं वचन आम्हाला काय सांगतं. पाऊल काय म्हणाला, आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घ्यायला येणार आहे. तो स्वर्गातून येणार आहे. त्याचं राज्य स्वर्गाचं राज्य आहे. आमेन, हालेलुया. हो, मग आम्हाला काय फायदा आहे, तुम्हाला काय फायदा आहे. तुम्ही ज्या अनंत काळाचं राज्य करणाऱ्या देवावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणून दानिएलाचं पुस्तक 7 अध्याय आणि 18 वचन आम्हाला सांगतं की जे देवाचे लोक आहेत, दानिएलाचं पुस्तक याचा 7 अध्याय आणि 18 वचन, बायबल आम्हाला त्या ठिकाणामध्ये असं सांगतं की देवाचं वचन, तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यांना राज्य प्राप्त होईल. कोणतं राज्य प्राप्त होणार आहे, जे ख्रिस्ताचं राज्य आहे, जे देवाचं राज्य आहे. कोणाला प्राप्त होणार आहे, हा, पवित्र जनांना. कोण आहेत ते पवित्र जन? प्रत्येक जण जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकांचे पाप येशूच्या रक्ताने धुतल्या गेलेले आहेत आणि त्याला पवित्र केल्या गेलेलं आहे. आमेन, हालेलुया. आणि मग दानिएल म्हणाला, मी जे काही पाहिलं ते प्रत्येक पवित्र जनांना काय प्राप्त होणार आहे, राज्य प्राप्त होणार आहे आणि सर्व काळ युगानुयुग त्याच्या ताब्यात राहील. मग ते 4 श्वापद त्याचं जाऊ द्या, परंतु 18 वचन आम्हाला सांगतं की देवाच्या लोकांना अनंत काळाचं राज्य मिळणार. मत्ती सुवर्तमान 25 अध्याय आणि 34 वचनामध्ये त्याची पूर्तता होताना आपल्याला दिसते की येशू ख्रिस्त एक दिवस राजासनावर बसणार आहे, जो न्यायाधीश आहे आणि तो उजवीकडे आणि डावीकडे लोकांना डिवाइड करणार आहे. आणि 25 अध्यायचं 34 वचन आम्हाला सांगतं की तो उजवीकडच्या लोकांना काय म्हणणार आहे. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्या लोकांना म्हणणार आहे, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या राज्य जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केलेलं आहे, ते वतन घ्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय मिळणार आहे, अनंत काळाच्या नेहमीसाठी सत्तारूढ आणि राजासनारूढ असलेला जो देव आहे, जो सदा सर्व काळासाठी राजासनारूढ आहे, ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवलाय, तो देव त्या सिंहासनावर बसलाय, त्याचं राज्य सर्व काळचं आहे. मग आम्हाला काय आहे, तुम्ही आणि मी जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहोत. प्रभू का म्हणाला, माझं राज्य मिळवण्यासाठी झटा या जगामध्ये. एक दिवस तुम्हाला राज्य मिळणार आहे आणि ते राज्य कधीपासून तुमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. या जगात आहे ना, आश्मयुग, पाषाण युग, कोणतेच युग नव्हते, काहीच नव्हतं. या जगाची स्थापनाच झालेली नव्हती. त्या अगोदर देवाने एक राज्य तयार केलेलं आहे. हालेलुया. आणि ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते राज्य राखून ठेवलेलं आहे. आणि कोणत्या लोकांसाठी आहे ते? उजवीकडचे. कोणीकडचे लोक आहेत? बोला, उजवीकडचे. तुमच्या उजवीकडच्या माणसाकडे पहा. आता डावीकडच्याकडे पहा. तो डावीकडच्यांना पण काहीतरी म्हणणार आहे, पण ते जाऊ द्या, त्याच्यात आपण नसणार. डावीकडे कोण येतं? शेरड आहेत. आणि उजवीकडे कोण आहेत? मेंढर. बकरीला काय म्हणतात माहित आहे? किती प्रकारची वनस्पती खाते? माझ्या घरी बकऱ्या आहेत. 52 प्रकारची वनस्पती खाणारे, 52 झाडाचा पाला खाऊन गपचिप तुमच्या बाजूला येऊन उभे राहणार, कळणारही नाही कुठं कुठं चरून आलेले. हालेलुया. हे शेरड. आज इधर तो उद्या किधर. परंतु जे मेंढर आहेत, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात आणि ते माझ्या मागे चालतात. मेंढपाळ त्यांच्यासाठी दार उघडतो. हालेलुया. ओ येशूच्या मेंढरांनो, तुमचा मेंढपाळ येशू आहे आणि त्याने स्वर्गाचं दार तुमच्यासाठी उघडं ठेवलं पाहिजे. हालेलुया. नाही तर या जगातलं दार, हे पण दार माझ्यासाठी उघडे, ते पण दार माझ्यासाठी उघडे. एक व्यक्ती तर काय सांगितलं, एकदा इथं साक्ष येऊन दिली, मुद्दाम दिली. मला माहित होतं मुद्दाम दिली. देवाला धन्यवाद, आमच्यावर प्रेम करणारे पुष्कळ पास्टर या पुण्यामध्ये आहेत. आणि मागच्या आठवड्यात आम्हाला त्यांनी तिथं बोलवलं, मग आम्हाला इथं बोलवलं. बोलवणारे पुष्कळ असतील तुम्हाला.
हालेलुया. पण तुमचा मेंढपाळ, त्याचा आवाज कोणता आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, हे तुम्हाला रेकग्नाइज करता आलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि प्रभूला धन्यवाद, आजही त्यांना पास्टर नाही, आजही त्यांना पास्टर नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. माणूस तुमचा पास्टर आहे का नाही माहित नाही, येशू तुमचा पास्टर असलाच पाहिजे. आणि ज्यांनी येशूला आपला मेंढपाळ स्वीकारलंय त्यांना यिर्मया म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या मनाजोगे मेंढपाळ देतो. तर त्यांना मेंढपाळ मिळतात. हालेलुया. येशू उजवीकडच्यांना म्हणाला, माझ्या पित्याच्या राज्यातले आशीर्वादित लोक हो, जे युगाच्या स्थापनेपासून राज्य राखून ठेवलं होतं, या त्या राज्यामध्ये आनंद करा. आणखी काही वचनं आहेत मी, परंतु ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या राज्यामध्ये आनंद करणार आहे, फक्त तुम्ही त्या राज्यात फक्त तिथे जाऊन आनंद करणार असं नाही. एक वचन वाचा, मी सगळी वचनं नाही वाचणार, फक्त 2 वचनं वाचतो. लुकाचं शुभवर्तमान 22 अध्याय आणि त्याचं 29 आणि 30 वचन. ते राज्य जे आहे ते किती आशीर्वादित असणार आहे. आज तुम्ही याला राज्य करताना त्याला राज्य करताना पाहता, पण तुम्हाला माहित आहे ख्रिस्ताचं राज्य या पृथ्वीवर किती वर्ष असणार आहे. आपण उचलल्या जाणार, वर किती वर्ष राहणार आहे, 7.5 वर्ष. तोपर्यंत खाली जे राहणार आहेत विसरून, हालेलुया म्हणणारे पण खाली राहणार आहेत, प्रेज द लॉर्ड म्हणणारे खाली राहणार आहेत, चर्चला जाणारे अधूनमधून ते पण खाली राहणार आहेत. हालेलुया. आणि जे कधीच चर्चला गेले नाही असे पण उचलल्या जाणार आहेत. चोर कधी गेलता का फेलोशिपला येशूच्या? वधस्तंभावर होता ना, त्याच्याकडे तेवढाच वेळ होता. मग तसं स्वतःची गणती करायची नाही, त्याला खेळलं होतं क्रूसावरती, आम्हाला खेळलेलं नाहीये म्हणून प्रभू सोबत चला. हालेलुया. हा, आम्ही राज्य करणार आहोत. 7.5 वर्ष संपले की येशू कुठे येणार आहे मंडळीला घेऊन? पृथ्वीवर येणार आहे. आणि मग पृथ्वीवरचे सगळे वोटिंग निवडून आलेले सगळे राज्य 1000 वर्षासाठी नो बॅलेट पेपर, नो EVM मशीन, काहीच नाही. त्यावेळेस 1000 वर्षासाठी एक व्यक्ती बांधल्या जाणार आहे. कोणता? शैतान. आणि मग तेव्हा राज्य कोणाचं असणार आहे? येशू ख्रिस्ताचं राज्य असणार आहे. म्हणून आज जेवढं झटणार तुम्ही देवाच्या राज्यासाठी, जेवढं झटणार तेवढं मोठं पद तुम्हाला 1000 वर्षासाठी असणार आहे. किती वर्षासाठी? 1000 वर्षासाठी. मी तुम्हाला सांगू, चर्चमध्ये झाडू मारणारा व्यक्ती कदाचित तो आरोग्यमंत्री असू शकतो त्या काळामध्ये. हालेलुया, हालेलुया. जो आत्मे जिंकणारा व्यक्ती आहे तो कदाचित गृहमंत्री असू शकतो या भारतासाठी. त्याच्या राज्यात आम्ही राज्य करणार आहेत, न्याय करणार आहेत आम्ही त्यावेळेस. जरा वाचा ते वचन. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून येशू म्हणाला, जसं माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिलंय तसे मीही तुम्हास नेमून मी देखील देतो. तुम्हाला राज्य नेमून देतो, यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावं व प्यावं आणि राजासनावर बसून कुठं बसून? राजासनावर बसून. कोणत्या? इस्रायलाच्या 12 सिंहासनावर तुम्ही बसणार आणि काय करणार? न्याय करावा. ते शिष्यांसाठी होतं. तुम्ही भारतातले आहेत ना, भारतातले सिंहासन तुमच्याकडे असतील. बोला आमेन, हालेलुया. भारतात आहात तर भारताच्या लोकांचा न्याय करा. हा, तुम्ही इस्रायलाच्या 12 सिंहासनावर बसून 12 वंशाचा न्याय करणार. हालेलुया. राज्यामध्ये तुम्ही फक्त राज्यात प्रवेश केला, कार्यकर्ता म्हणून राहू नका त्या राज्यात. पण पुष्कळ फक्त ज्यांना अभिमान आहे ना, मी इथला मेंबर आणि तिथला मेंबर, ते फक्त कार्यकर्ते राहणार आहेत. पण जे सेवा करणारे आहेत, आत्मे जिंकणारे आहेत, ते राज्य करणारे लोक बनणार आहेत. आमेन, हालेलुया. म्हणून त्या राज्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल, या राज्यात तुम्हाला किती दुःख आहे, तकलीफ आहे, निराशा आहेत, अश्रू आहेत, पण देवाचं वचन सांगतं ज्यावेळेस तुम्ही त्या राज्यात प्रवेश कराल. प्रगटीकरणाचं पुस्तक 21 अध्याय आणि 4 वचन, शेवटचं वचन वाचूया आणि प्रार्थना करूया. प्रगटीकरण 21 अध्याय आणि 4 वचन. तो त्यांच्या डोळ्यांचे, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या राज्यात प्रवेश कराल, बायबल सांगतं तुम्ही आज या
जगामध्ये कशा परिस्थितीत आहात, पण तुम्ही जर प्रभूच्या राज्यात प्रवेश कराल, तुम्ही येशूवर विश्वास ठेवाल, देवाचं वचन सांगतं तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नसेल, शोक रडणं, खेद करणं नसेल, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. प्रेज द लॉर्ड. हे आहे देव नेहमीसाठी राजासनावर आहे आणि त्याने न्याय करण्यासाठी आपलं सिंहासन पसरून ठेवलेलं आहे आणि त्याचं राज्य सर्व काळासाठी आहे. म्हणून तुम्ही या जगातल्या राज्याच्या बाबतीत नाही, तुमच्या राज्याच्या बाबतीत विचार करा आणि त्या राज्यामध्ये तुम्ही कोण असणार आहात आणि किती आशीर्वादित असणार आहात हे जे तुम्ही ऐकलं. म्हणून प्रभू म्हणाला, माझं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. जगातल्या गोष्टी येत राहतील तुमच्याकडे, पण तुम्ही माझ्या राज्यात आला पाहिजे. तुम्हाला ज्यावेळेस उभं राहूया आपल्या जागेवरती, आपले डोळे बंद करूया. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस